मुक्ताईनगर, जळगाव. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे तापी नदीच्या काठी आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा 728वा तिरोभूत सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। संत ज्ञानेश्वरादी भावंडांपैकी एक असलेल्या मुक्ताईंच्या या सोहळ्यासाठी पंढरपूर, कौंडिण्यपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण, आळेफाटा, आळंदी, देहू आणि सासवड येथील विविध संत मंदिरांच्या पादुका आल्या होत्या। मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्य प्रदेशातून आलेल्या लाखो वारकरी भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। सोहळ्याचे मुख्य आकर्षण पंढरपूरचे हरिभक्त परायण केशवदास नामदास महाराज, श्री संत नामदेव महाराजांचे 16वे वंशज यांच्या हस्ते समाधी सोहळा, गुलालाची पुष्पवृष्टी, कीर्तन आणि महाआरती करण्यात आली। आदिशक्ती मुक्ताबाई की जयच्या जयघोषात हा तिरोभूत सोहळा संपन्न झाला। सकाळी मान्यवरांच्या हस्ते पूजा आणि महाभिषेक करण्यात आले। हा सोहळा वैशाख कृष्ण दशमी शके 1947 गुरुवार मे 22 रोजी भक्तिमय वातावरणात पार पडला। पालखी सोहळा आणि पारायण मे 23 रोजी एकादशीला सकाळी 8 वाजता मुक्ताई मूळ मंदिरापासून नवीन मुक्ताई मंदिरापर्यंत भव्य श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा आणि मिरवणूक काढण्यात येणार आहे। गेल्या 8 दिवसांपासून या सोहळ्यानिमित्त आदिशक्ती श्री संत मुक्ताई मंदिरात ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम संकीर्तन सुरू होते। ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ नेतृत्व हरिभक्त परायण संदीप महाराज खामोनीकर यांनी केले, तर दररोज रात्री विविध संस्थांच्या गादीपतींनी सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविक आणि वारकऱ्यांना दिला। उपमुख्यमंत्र्यांकडून महाभेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुक्ताईस आलेली साडीचोळीची महाभेट तिरोभूत सोहळ्यादरम्यान आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांना अर्पण करण्यात आली। शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या हस्ते ही भेट अर्पण करण्यात आली। पासून संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांतर्फे पायी पालखी सोहळा आयोजित केला जातो। खरं तर या संपूर्ण सोहळ्याचे जे जनक असतील म्हणा, सहकार्य असतील ते माऊली प्रतिष्ठान, ते विनी सबने साहेब त्याचे अध्यक्ष आहेत। त्यांनी ही संकल्पना रुजवलेली आहे। गेल्या 7 वर्षापासून त्यांच्या अथक प्रयत्नाने हा सोहळा सुरू आहे। त्या निमित्ताने एका मोठ्या भावाची लहान्या बहिणीची भेट घडून येते। गेल्या अनेक वर्षापासून इथे अनेक संतांच्या पालखी येतात, परंतु निवृत्तीनाथ महाराजांची पालखी यावी ही जी संकल्पना मूळची आहे ही माऊली प्रतिष्ठाननी रुजवली आणि ती आज गेल्या 7 वर्षापासून सुरू आहे। यासाठी मी ॲज अ निवृत्तीनाथ संस्थानचा अध्यक्ष म्हणून विनीत सबनीतांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि हा अलौकिक असा सोहळा आम्हाला अनुभवास मिळालेला आहे। त्याबद्दल संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानतर्फे मुक्ताई देवस्थानचे आणि माऊली प्रतिष्ठानचे खूप खूप धन्यवाद।